आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। घायल गोविंदाओं के लिए ठाणे में 35 बिस्तरों की सुविधा। दही हांडी का उल्लास, थारा का रोमांच, गोविंदा रे गोपाला का शोर और गणमान्य लोगों का जमावड़ा। ठाणे शहर इस समय उत्सव के रंगों में सराबोर है। स्वास्थ्य विभाग ने इस खुशी के त्योहार में किसी गोविंदा को चोट न लगे और किसी की जान को खतरा न हो, इसके लिए पूरी तैयारी कर ली है। इसके लिए ठाणे जिला सरकारी अस्पताल में 20 बिस्तरों और ठाणे महानगर निगम के छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में 15 विशेष बिस्तरों की व्यवस्था की गई है। ठाणे सिविल अस्पताल में घायल गोविंदाओं के लिए 20 बिस्तरों वाला एक विशेष कक्ष तैयार किया गया है। जिला शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार और अतिरिक्त जिला शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महानगड़े के मार्गदर्शन में इस कक्ष में सभी आवश्यक सुविधाएं, दवाइयां और प्रशिक्षित चिकित्सा दल तैयार हैं। चिकित्सा अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध मालगावर ने बताया कि छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में 15 बेड की व्यवस्था की गई है। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। नमस्कार, मी डॉक्टर कैलाश पवार, सिव्हिल सर्जन ठाणे। परवा आपल्याकडे साठला दहीहंडी खूप उत्साहात साजरी होणार आहे। मुंबई ठाणे परिसर असतील यात खूप जोरात आणि खूप उत्साहात दहीहंडी होते। आपल्याकडे खूप गोविंदा उत्साहाने ज्याची वर्षभर वाट बघत असतात। तरुण मुलं सगळे यंग आणि त्याची ते प्रॅक्टिसेस वगैरे करून छानपैकी ठरवतात आणि एन्जॉयमेंट पण आहे आणि आपला सण पण साजरा होतो याच्यामध्ये। परंतु बऱ्याच अंशी लोक वरनं पडले तर स्पाइन इंजरी होणं, काही फ्रॅक्चर्स होणं हे खूप कॉमन आहे। बऱ्याच अंशी काही ठिकाणी डेथ पण होतात। ह्या दृष्टीने जी काही ट्रीटमेंट लागेल त्यासाठी आपण काही ठिकाणी ॲम्ब्युलन्सेस तैनात केलेले आहेत। आपले डॉक्टर तिकडे असतील किंवा सिव्हिल हॉस्पिटल आपण विशेष कक्ष 20 बेडचा तयार ठेवलेला आहे। डॉक्टरांना इन्स्ट्रक्शन दिलं आहे। आपल्याकडे डिझास्टरची टीमही रेडी आहे। परंतु आपण सगळ्या तरुणांनी गोविंदाला कुठलंही नुकसान होऊ नये काही ट्रीटमेंट पार्टमध्ये, त्या दृष्टीने किंवा त्याचा कुठला कोणाचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। पण माझी एक विनंतीच आहे की सगळे जेवढं गोविंदा जे मंडळ आहेत जे खूप मोठे थर लावतात, गोविंदाच्या प्रोटेक्शनसाठी जे काही गोष्टी करता येतील आपल्या सरावांना त्या गोष्टी करायला पाहिजे। हे खूप आवश्यक आहे। आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स रेज आले आहेत, आपल्याकडे ॲडव्हान्स इक्विपमेंट्स वगैरे अवेलेबल व्हायला लागले आहेत। तर त्यासाठी एक स्पेशल काहीतरी तयार करणं, खाली काहीतरी कोटिंग गाद्या वगैरे ठेवून वरती काहीतरी त्यांना कोणी शेवटचा थरावर जाणारा त्याला काहीतरी प्रोटेक्टिव्ह हेल्मेट असते किंवा स्पाईनला बेल्ट असतो ते लावणं किंवा वरती पण त्यांना कुठेतरी हँग करून हे करता येतील त्या दृष्टीने पण करणं गरजेचं आहे। आणि तर आपण नक्कीच बऱ्यापैकी याच्यामध्ये काही लोकांचे जीव जातात ते वाचवू शकतो आणि जे काही परमनंट इंजरी येतात किंवा परमनंट डिसॅबिलिटी होऊ शकते काही लोकांना ते आपण प्रिव्हेंट करू शकतो। व्हॉटेवर जे बी काही होईल त्या दृष्टीने जी काही आपल्याला ट्रीटमेंटची गरज पडणार आहे त्या दृष्टीने आमच्याकडे जे ऑर्थोपेडिक सर्जन असतील किंवा बाकीचे सर्जन वगैरे ते सगळे रेडी असणार आहेत आणि त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले की कुठल्याही दृष्टीने आणि कुठल्याही याच्यामध्ये परिस्थितीत या लोकांना प्रॉपर ट्रीटमेंट करून इथेच प्रॉपर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो। नक्कीच आपला खूप मोठा क्षण आहे, खूप एन्जॉय करतो आपण, लिटरली वर्षभर वाट बघतो। आपण त्याचं सेलिब्रेशन जोरात करायलाच पाहिजे आणि थोडंसं त्याला लिमिटेशन्स असणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आपण जर पालन केलं तर आपण बऱ्याच लोकांचे जे काही इंजरीज आहे, हँडिकॅप आहेत किंवा बाकी गोष्टी आपण त्याचा प्राणही वाचवू शकतो। धन्यवाद।